इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. हो. आणि आज जागतिक महिला दिन आहे. त्याच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा. अगदी सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ना, ती एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खऱ्या अर्थाने डोळे उघडणाऱ्या विषयावर आहे. म्हणजे आपण जी आज माहिती घेणार आहोत ती एका अत्यंत सविस्तर रिसर्च पेपरवर आधारित आहे. आणि या माहितीचे मुख्य स्रोत आहेत इतिहास संशोधक, अभ्यासक अमित कुमार गणेश शिंगणे. सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट सांगणं गरजेचं आहे, ती म्हणजे अमित कुमार शिंगणे यांनी इतिहास आणि शिक्षणशास्त्र या अशा दोन्ही विषयांत नेट आणि सेट या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या आहेत. बापरे, दोन्ही विषयांत. हे खूपच दुर्मिळ आहे. हो ना. आणि सध्या ते इतिहासात आपली PhD सुद्धा पूर्ण करत आहेत. त्यांच्या या असामान्य आणि भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे आजच्या या संशोधनाला एक अतिशय प्रमाणित आणि अभ्यासू पाया मिळाला आहे. नक्कीच. त्यांच्या या रिसर्च पेपरचे शीर्षक आहे जागतिक महिला दिन, सामाजिक उत्क्रांती आणि समकालीन जागतिक महत्त्व. आज 8 मार्च आहे. आजचा दिवस आला की आपण बघतो सगळीकडे शुभेच्छांचे मेसेजेस फिरतात, महिलांना फुले दिली जातात, काही ठिकाणी छोटेमध्ये कार्यक्रमही होतात. हो, नेहमीचंच आहे ते. पण सर्वसामान्यपणे समाजाला असं वाटतं की हा दिवस म्हणजे फक्त स्त्रीत्वाचा गौरव करण्याचा एक सोहळा आहे. पण या तारखेमागे ना एक खूप मोठं रहस्य दडलेलं आहे. रहस्य? हो. एक असा रक्तलांछित संघर्ष आणि जगाचा नकाशा बदलून टाकणाऱ्या क्रांतीचा इतिहास यात सामावलेला आहे, जो सहसा सांगितला जात नाही. औद्योगिक क्रांतीच्या प्रसव वेदनांमधून जन्माला आलेल्या त्या भीषण परिस्थितीत स्त्रियांना केवळ सन्मान, नागरी हक्क आणि मतदानाचा अधिकार मिळवून देण्यासाठी तब्बल 125 वर्ष चाललेला हा लढा किती गुंतागुंतीचा होता याचं गूढ आपण आज उलगडणार आहोत. हे ऐकल्यावर लक्षात येतं की आपण या दिवसाकडे किती वरवरच्या दृष्टिकोनातून पाहतो. चला तर मग या ऐतिहासिक संघर्षाच्या मुळाशी जाऊया. जागतिक महिला दिनाची सुरुवात नक्की कधी आणि कशी झाली? म्हणजे अनेकदा वाचनात येतं की 1857 मध्ये न्यूयॉर्कमध्ये महिला कामगारांनी एक मोठा संप केला होता, त्यातूनच हा दिवस पुढे आला असं म्हटलं जातं. या कथेमागचं सत्य काय आहे? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे, कारण इतिहासाचा अभ्यास करताना मिथक आणि सत्य यात फरक करता आला पाहिजे. 1857ची न्यूयॉर्कमधील वस्त्रोद्योगातील महिलांच्या मोर्चाची जी कथा वारंवार सांगितली जाते ना, ती खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक मिथक असण्याची दाट शक्यता आहे. मिथक म्हणजे ते खोटं आहे? बहुधा हो. कारण संशोधकांना तत्कालीन कागदपत्रात, पोलिसांच्या नोंदीत किंवा कोणत्याही वर्तमानपत्रात या घटनेचा सबळ पुरावा आढळलेला नाही. अच्छा. पण जो खरा आणि अस्वस्थ करणारा इतिहास आहे, ज्याचे भक्कम पुरावे उपलब्ध आहेत, तो घडला 1908 मध्ये. मग 1908 मध्ये न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर नक्की काय घडलं होतं? त्यावेळची परिस्थिती इतकी टोकाची का होती की महिलांना थेट रस्त्यावर उतरावं लागलं? त्यावेळचं न्यूयॉर्कचं मॅनहॅटन शहर डोळ्यासमोर आणा. तिथे लोअर ईस्ट साईड भागात मोठ्या संख्येने नीडल ट्रेड म्हणजे वस्त्रोद्योगाचे कारखाने होते. या कारखान्यांमध्ये सुमारे 15,000 महिला कामगार राबत होत्या. 15,000? हो. आणि त्यांचं जीवन केवळ हलाखीचं नव्हतं, तर ते अक्षरशः अमानवीय होतं. कोंदट हवानं खेळणाऱ्या खोल्यांमध्ये या महिलांना दिवसाचे 12 ते 14 तास. बापरे, 12 ते 14 तास सलग काम करावं लागायचं. आणि इतकं राबूनही त्यांना मिळणारं वेतन हे त्यांच्यासोबत काम करणाऱ्या पुरुष कामगारांच्या तुलनेत निम्म्याहून कमी होतं. म्हणजे काम तेवढंच पण पगार अर्धा. अगदी. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचे कोणतेही नियम नव्हते. आणि अशा या जीवघेण्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी या 15,000 महिलांनी एकत्र येऊन तो भव्य मोर्चा काढला. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. 12 ते 14 तास काम करून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्ण थकून गेलेल्या त्या महिलांनी संघटित होण्याची ताकद दाखवली. यावरून त्यांची जगण्याची धडपड किती तीव्र असेल याचा आपण अंदाज लावू शकतो. नक्कीच. या महिलांनी त्यावेळी मुख्यत्वे 3 मागण्या जगासमोर ठेवल्या होत्या, ज्या आज आपल्याला खूप साध्या वाटतील, पण त्यावेळी त्या अत्यंत क्रांतिकारी होत्या. पहिली मागणी होती कामाचे तास 12-14 वरून कमी करून ते 8 तास करण्यात यावेत. दुसरी मागणी होती समान कामासाठी समान वेतन मिळावं. आणि तिसरी सर्वात मोठी मागणी होती ती म्हणजे सफ्रेज, म्हणजेच स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा. बरोबर. या मागण्या केवळ आर्थिक नव्हत्या, तर त्या अस्तित्वाच्या आणि राजकीय अधिकारांच्या होत्या.
आणि याच संघर्षातून अमेरिकेत एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. 1909 मध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकेने या कामगार महिलांच्या लढ्याला पाठिंबा दिला. त्यांच्याच पक्षातील एक सक्रिय कार्यकर्त्या होत्या थेरेसा माल्कियल. त्यांच्या सूचनेनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी पहिला राष्ट्रीय महिला दिन पाळण्यात आला. रविवारीच का? त्यामागेही एक व्यावहारिक विचार होता, जेणेकरून सुट्टीच्या दिवशी जास्तीत जास्त महिला कामगार आपला रोजगार न बुडवता या मोर्चामध्ये सहभागी होऊ शकतील. पण इथे एक इतिहासातील एक मोठा दुवा जोडायचा राहतो. अमेरिकेच्या मॅनहॅटनमध्ये सुरू झालेला हा लढा अटलांटिक महासागर पार करून युरोपमध्ये आणि पर्यायाने संपूर्ण जगभर कसा पोचला, एका स्थानिक ठिणगीचं जागतिक वणवात रूपांतर कसं झालं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 1910 मध्ये डेन्मार्कच्या कोपेनहेगन शहरात घेऊन जातं. तिथे दुसरी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली होती. अच्छा. या परिषदेचं नेतृत्व प्रसिद्ध जर्मन समाजवादी नेत्या क्लारा झेटकिन करत होत्या. त्या केवळ एक नेत्या नव्हत्या, तर स्त्रियांच्या हक्कांच्या कट्टर पुरस्कर्त्या आणि डाय ग्लीशाईट म्हणजे समानता या प्रभावशाली नियतकालिकाच्या संपादिकाही होत्या. त्यांनी या परिषदेत एक अतिशय दूरदृष्टीचा प्रस्ताव मांडला. कोणता प्रस्ताव? त्यांनी सुचवलं की अमेरिकेतील महिलांच्या या प्रखर संघर्षाची केवळ नोंद न घेता संपूर्ण जगात एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जावा, जेणेकरून जागतिक स्तरावर महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडता येईल. आणि या प्रस्तावाला मिळालेला प्रतिसाद खरोखरच अफाट होता. त्या परिषदेला 17 देशांतील 100हून अधिक महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. विशेष म्हणजे यात फिनलँडच्या संसदेवर निवडून आलेल्या पहिल्या 3 महिला खासदारांचाही समावेश होता. हो, ती खूप मोठी गोष्ट होती. या सर्व महिलांनी क्लारा झटकिन यांच्या प्रस्तावाला एकमताने पाठिंबा दिला. आणि या आंतरराष्ट्रीय एकजुटीचं फळ लगेच पुढच्याच वर्षी पाहायला मिळालं. 19 मार्च 1911 रोजी ऑस्ट्रिया, डेन्मार्क, जर्मनी आणि स्वित्झर्लंड या 4 युरोपीय देशांमध्ये प्रथमच हा आंतरराष्ट्रीय उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. या दिवशी तब्बल 10 लाखांहून अधिक महिला आणि पुरुषांनी रस्त्यावर उतरून मोर्चे काढले. 10 लाख? तो आकडा त्या काळाच्या मनाने प्रचंड आहे. प्रचंड आहे. सभा घेतल्या, मतदानाचा अधिकार, सरकारी नोकरीत काम करण्याचा अधिकार आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या भेदभावाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. हा प्रवास खरंच थक्क करणारा आहे. पण आता आपण या चर्चेतील सर्वात मोठ्या आणि कुतूहल निर्माण करणाऱ्या रहस्याकडे वळूया. जर सुरुवातीला हा दिवस अमेरिकेत फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी आणि युरोपमध्ये 19 मार्चला साजरा होत होता, तर मग आज संपूर्ण जग 8 मार्च हीच तारीख का पाळते? हा बदल कसा झाला? या तारखेमागचा इतिहास अत्यंत नाट्यमय आहे आणि तो थेट जोडलेला आहे पहिल्या महायुद्धाशी आणि रशियन राज्यक्रांतीशी. रशियन क्रांती? हो. तत्कालीन रशियन जुलियन कॅलेंडर आणि आज आपण जे ग्रेगोरियन कॅलेंडर वापरतो त्यातील फरकामुळे हा थोडा गोंधळ वाटतो. रशियन कॅलेंडरनुसार ती तारीख होती 23 फेब्रुवारी, जी आजच्या आपल्या कॅलेंडरनुसार 8 मार्च 1917 येते. अच्छा, म्हणजे कॅलेंडरचा फरक होता तो. अगदी. त्या काळात रशियाची अर्थव्यवस्था पहिल्या महायुद्धामुळे पूर्णपणे कोलमडली होती. लाखो रशियन सैनिक युद्धात मारले गेले होते. देशात अन्नाचा तीव्र तुटवडा होता. अशा अत्यंत विदारक परिस्थितीत पेट्रोग्राड शहरातील कापड गिरणीत काम करणाऱ्या महिलांनी एक ऐतिहासिक संप पुकारला. त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि भेदक घोषणा दिली, आम्हाला आमच्या मुलांसाठी भाकर आणि शांतता हवी आहे. ब्रेड अँड पीस. हो, ब्रेड अँड पीस. भाकर आणि शांतता. किती साधी पण जगण्याच्या मुळाला हात घालणारी मागणी होती ही. युद्ध नको, फक्त जगण्याची शाश्वती हवी, हा त्यामागचा आक्रोश होता. आणि या आक्रोशाने असा चमत्कार घडवला ज्याची तत्कालीन जगातील कोणत्याही राजकीय विश्लेषकाने कल्पना केली नव्हती. या हजारो महिलांच्या उग्र जनआंदोलनामुळे संपूर्ण रशियात संतापाची लाट उसळली आणि परिणामी तब्बल 300 वर्षे रशियावर एकछत्री सत्ता गाजवणारे रोमनोव राजघराणे कोसळले. 300 वर्षांची सत्ता? हो. हुकुमशाह झार निकोलस द्वितीयला या महिलांच्या रेट्यापुढे अवघ्या 7 दिवसात आपली सत्ता सोडावी लागली. फक्त 7 दिवसांत? हे अविश्वसनीय आहे. यानंतर तिथे जे हंगामी सरकार आलं त्यांनी सर्वात आधी महिलांना मतदानाचा अधिकार बहाल केला.
रशियन राज्यक्रांतीची ही ठिणगी खऱ्या अर्थाने पेट्रोग्राडच्या या कामगार महिलांनी टाकली होती. म्हणजे एका अर्थाने या महिलांच्या संपाने जगाचा राजकीय नकाशाच बदलून टाकला. आणि म्हणूनच या महान घटनेच्या गौरवार्थ 1921 मध्ये कम्युनिस्ट इंटरनॅशनलने 8 मार्च हा दिवस अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित केला. आणि पुढे 1922 मध्ये व्लादिमीर लेनिन यांनी रशियात या दिवशी अधिकृत सार्वजनिक सुट्टी घोषित केली. पण इथे आंतरराष्ट्रीय राजकारणाची एक मोठी गुंतागुंत निर्माण झाली. हा दिवस रशियन क्रांती आणि कम्युनिस्ट विचारधारेशी इतका घट्ट जोडला गेला की दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या म्हणजे कोल्ड वॉरच्या काळात पाश्चात्य जगाने याला स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. म्हणजे अमेरिकेसारख्या देशांनी याला विरोध केला. हो, अमेरिका आणि युरोपमधील भांडवलशाही देशांत या दिवसाला कम्युनिस्टांचा उत्सव म्हणून हिणवलं जाऊ लागलं. त्यामुळे अनेक दशक हा दिवस काही विशिष्ट देशांपुरताच मर्यादित राहिला. मग हे चित्र बदललं कसं? कारण आज तर अमेरिका असो वा युरोप, जगभरात हा दिवस मानला जातो. या कम्युनिस्ट शिक्क्यातून हा दिवस बाहेर कसा पडला? हा जागतिक दृष्टिकोन बदलण्याचं संपूर्ण श्रेय जातं 60 आणि 70च्या दशकात जगभरात आलेल्या स्त्रीवादी चळवळीच्या दुसऱ्या लाटेला, ज्याला आपण सेकंड वेव्ह फेमिनिझम म्हणून ओळखतो. अच्छा. पहिल्या लाटेत महिलांनी फक्त मतदानाचा अधिकार मागितला होता, पण या दुसऱ्या लाटेत पाश्चात्य जगातील स्त्रियांनी आपला मोर्चा अधिक व्यापक केला. म्हणजे त्यांनी आणखी कोणते विषय हाती घेतले? त्यांनी कौटुंबिक संरचना, घरगुती हिंसाचार, कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक भेदभाव आणि स्वतःच्या शरीरावरील अधिकार अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत समानतेची प्रखर मागणी करायला सुरुवात केली. हा लढा आता फक्त फॅक्टरी कामगारांचा राहिला नव्हता, तर तो प्रत्येक घरातील महिलेचा लढा बनला होता. आणि जगभरातील स्त्रियांच्या याच वाढत्या दबावामुळे अखेर संयुक्त राष्ट्रांना म्हणजे UN ला या संपूर्ण चळवळीची अधिकृत दखल घ्यावीच लागली. म्हणूनच त्यांनी 1975 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं. आणि त्यानंतर एक मोठा ऐतिहासिक निर्णय झाला. 15 डिसेंबर 1977 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने एक ठराव मंजूर केला. या ठरावामुळे या दिवसाचं स्वरूप कायमचं बदलून गेलं. कसं? तो आता केवळ एका कम्युनिस्ट राजकीय चळवळीचा भाग राहिला नाही, तर शिक्षण, आरोग्य, संपत्तीचा अधिकार आणि हिंसाचार निर्मूलन अशा जागतिक मानवी हक्क उत्सवाकडे तो वळला. राजकारणाकडून मानवी हक्कांकडे झालेला हा प्रवास या दिवसाला खऱ्या अर्थाने जागतिक बनवून गेला. आता आपण या जागतिक पटलावरून चर्चेची दिवसा आपल्या भारताकडे वळूया. भारतात हा लढा पाश्चात्य जगाच्या तुलनेत थोडा उशिरा सुरू झाला असला तरी तो किती प्रखर आणि वैविध्यपूर्ण होता हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. भारतात जागतिक महिला दिन साजरा केल्याची पहिली अधिकृत नोंद 8 मार्च 1943 रोजी मुंबईत पाहायला मिळते. त्यावेळी कम्युनिस्ट आणि श्रमिक चळवळीच्या प्रभावाखाली हा दिवस साजरा झाला होता. पण भारतीय परिप्रेक्ष्यात एक अत्यंत अभिमानास्पद सत्य दडलेलं आहे, जे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. 1950 मध्ये जेव्हा भारताने आपलं संविधान स्वीकारलं, तेव्हा पहिल्याच दिवसापासून भारतीय महिलांना लिंगाधारित भेदभाव न करता समानतेचा आणि मतदानाचा अधिकार बहाल करण्यात आला. हो, हे खरंच खूप मोठं पाऊल होतं. हे पाश्चात्य जगाच्या तुलनेत किती प्रगत होतं याचा विचार करा. उदाहरणार्थ, स्वित्झर्लंडसारख्या विकसित आणि प्रगत मानल्या जाणाऱ्या युरोपियन देशाला आपल्या महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी 1971 साली उजाडावं लागलं. 1971? हो, तिथे भारताने स्वातंत्र्याबरोबरच हा हक्क दिला होता. खरंच संविधानाने दिलेली ही देणगी खूप मोठी आहे. आणि तुम्ही 1971चा उल्लेख केलाच आहे, तर महाराष्ट्राच्या संदर्भात 8 मार्च 1971 रोजी पुण्यात झालेल्या एका भव्य महिला मोर्चाची आठवण इथे करणं खूप संयुक्तिक ठरेल. नक्कीच. या मोर्चाने केवळ महिलांचे हक्कच नाही, तर वाढती सामाजिक विषमता, बेकारी आणि महागाई या विरोधात रस्त्यावर उतरून मोठा आवाज उठवला होता. अगदी बरोबर. आणि या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रमुख महिला संघटनांचे योगदान आपल्याला अधिक सविस्तरपणे समजून घ्यावं लागेल. कारण या संघटनांनी केवळ मोर्चे काढले नाहीत, तर समाजाच्या मानसिकतेवर थेट प्रहार केला. म्हणजे संस्थात्मक पातळीवर काम उभं राहिलं? हो. उदाहरणार्थ 1959 मध्ये स्थापन झालेली समाजवादी महिला सभा. त्या काळात हुंडाबळी आणि निराधार महिलांचे प्रश्न अत्यंत गंभीर होते. त्यावर या सभेने मोठं काम उभं केलं. त्यानंतर 1970 मध्ये आलेलं मुस्लिम सत्यशोधक मंडळ. विचार करा, 70च्या दशकात मुस्लिम महिलांच्या तलाकमुक्तीसाठी आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांसाठी लढा उभा करणं हे किती धाडसाचं काम होतं. आणि या सामाजिक बदलाला एका सांस्कृतिक चळवळीची जोड दिली, ती 1975 मध्ये स्थापन झालेल्या स्त्रीमुक्ती संघटनेने.
त्यांच्या मुलगी झाली हो या नाटकाने संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. पथनाट्याच्या माध्यमातून घराघरात जाऊन त्यांनी स्त्री भ्रूणहत्या आणि मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व अतिशय प्रभावीपणे मांडलं. याशिवाय महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर येत होता. त्यासाठी 1980 मध्ये नागपूरला बलात्कार विरोधी मंच स्थापन झाला, ज्याने पीडितांना मोफत कायदेशीर मदत मिळवून देण्याचं मोठं काम केलं. आणि त्याच्याच पुढच्या वर्षी पाठोपाठ 1981 मध्ये क्रांतिकारी महिला संघटना पुढे आली. या प्रत्येक संघटनेने महाराष्ट्रातील महिलांना त्यांच्या दुय्यम स्थानाची जाणीव करून देत त्यांना संघटित करण्याचं मोठं काम केलं. या संघटनांमुळेच महाराष्ट्राचा समाज अधिक प्रगल्भ आणि संवेदनशील झाला. आणि भारताचा विचार करताना आणखी एका महत्त्वाच्या दिवसाचा उल्लेख इथे आवश्यक आहे, तो म्हणजे राष्ट्रीय महिला दिन. 8 मार्च हा जागतिक असला तरी भारतात 13 फेब्रुवारीला भारताची कोकिळा सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिवसानिमित्त राष्ट्रीय महिला दिन साजरा होतो. स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं अद्वितीय योगदान, त्यांच्या कविता आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून त्यांनी दिलेलं नेतृत्व खरोखरच प्रेरणादायी आहे. आपण 1857च्या मिथकापासून ते महाराष्ट्रातील चळवळींपर्यंत इतिहासाचा एवढा मोठा पट उलगडला. पण आज आपण 21व्या शतकात वावरत आहोत. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण नेमके कुठे उभे आहोत हे तपासून पाहण्याची वेळ आलीय. हो, आजचं वास्तव नक्की काय आहे? आपण प्रगती केलीये हे नक्की, पण समानतेचं ते मूळ उद्दिष्ट आपण साध्य केलं आहे का? आजचं वास्तव थोडं अस्वस्थ करणारं आहे. जर आपण जागतिक बँकेच्या 2026च्या अहवालाचा अभ्यास केला तर एक धक्कादायक सत्य समोर येतं. एकीकडे आपण मंगळावर पोचलो आहोत, पण आजही जगभरात स्त्रियांना पुरुषांच्या तुलनेत केवळ 64% कायदेशीर अधिकार प्राप्त आहेत. फक्त 64%? हो, म्हणजे कायद्याच्या नजरेत आजही स्त्री पुरुषाच्या बरोबरीने नाही. आजही अनेक देशांत मालमत्तेचा हक्क किंवा एकट्याने प्रवास करण्याचं स्वातंत्र्य यामध्ये कायदेशीर तफावत आहे. आर्थिक पातळीवर जेंडर पे गॅप म्हणजे समान कामासाठी पुरुषांपेक्षा कमी वेतन मिळणे ही जागतिक समस्या कायम आहे. आणि या सर्वात मोठा दुर्लक्षित मुद्दा म्हणजे घरात केलं जाणारं विनावेतन काम किंवा ज्याला अनपेड लेबर म्हटलं जातं. घरातील स्वयंपाक, मुलांचं संगोपन, वृद्धांची सेवा हे सगळं विनामोबदल्या वर्षानुवर्ष स्त्रिया करत आल्या आहेत, ज्याची देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्येच म्हणजे GDP मध्ये कोणतीही गणनाच होत नाही. हे अगदी योग्य निरीक्षण आहे. आणि सुरक्षेच्या बाबतीत बोलायचं तर जगातील 90% लोकसंख्या अशा देशांत राहते जिथे कौटुंबिक हिंसाचाराविरुद्ध कायदे तर अस्तित्वात आहेत, पण त्यांची अंमलबजावणी इतकी कमकुवत आहे की त्याचा पीडितांना वेळेवर न्याय मिळण्यासाठी फारसा उपयोग होत नाही. हे निराशाजनक आहे. अर्थात या अंधारातही काही अतिशय सकारात्मक गोष्टी घडत आहेत. जसं की अलीकडेच भारतातील संसदेत आणि विधानसभांमध्ये महिलांसाठी मंजूर झालेलं 33% आरक्षणाचे यश. हे राजकीय सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. हे यश नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि आजच्या काळात जगभरात हा दिवस साजरा करण्याच्या पद्धतीही खूप वैविध्यपूर्ण झाल्या आहेत. जसे की इटलीमध्ये या दिवशी महिला एकमेकींना मिमोजा नावाची पिवळी फुलं देतात. मिमोसा फुले? हो, ही फुले कोणतेही हवामानात तग धरून राहतात, म्हणून ती स्त्रियांच्या कणखरपणाचं आणि ताकदीचं प्रतीक मानली जातात. चीनमध्ये या दिवशी महिला कर्मचाऱ्यांना अधिकृतपणे अर्ध्या दिवसाची सुट्टी दिली जाते. रशियात तर हा आजही एक मोठा राष्ट्रीय सणच असतो. आणि संघर्षाची स्पार्क आजही जिवंत आहे हे पाहायचं असेल तर स्पेनमधील 2018चा तो ऐतिहासिक संप आठवून पहा. तिथे तब्बल 50 लाख महिलांनी 24 तासांचा संप पुकारला होता. 50 लाख? बापरे. अमेरिकेत संपूर्ण मार्च महिना महिला इतिहास महिना म्हणून अतिशय सन्मानाने पाळला जातो. युरेशिया, आशिया आणि आफ्रिकेतील अनेक देशांमध्ये तर 8 मार्चला अधिकृत सार्वत्रिक सुट्टी असते. या सर्व जागतिक संदर्भात संयुक्त राष्ट्रांनी 2026 साठी एक अतिशय विचार करायला लावणारी संकल्पना म्हणजे थीम मांडली आहे, अधिकार, न्याय, कृती, सर्व महिला आणि मुलींसाठी. या संकल्पनेचा गाभा हाच आहे की हक्क फक्त राज्यघटनेच्या पानांवर किंवा कागदावर राहून चालणार नाहीत, तर ते प्रत्यक्ष कृतीत आणि न्यायव्यवस्थेत उतरले पाहिजेत. यासोबतच 2026 मध्ये गिव्ह टू गेन ही एक मोठी मोहीमही जागतिक स्तरावर राबवली जात आहे. गिव्ह टू गेन म्हणजे नेमकं काय? उपलब्ध करणारी जगातील सर्वात उत्तम गुंतवणूक आहे. आणि या गुंतवणुकीचं फळ आज आपण आधुनिक भारतात पाहतो आहोत.
तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारतीय महिलांची झेप अत्यंत प्रेरणादायी आहे. आजकाल खेड्यापाड्यातील महिला ड्रोन दीदी बनून आधुनिक शेतीला हातभार लावत आहेत. डिजिटल सखी बनून ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती देत आहेत. हो, हे बदल खूप आश्वासक आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, इंजिनिअरिंग आणि गणित म्हणजे स्टेममधील भारतीय मुलींचा वाढता सहभाग जगासाठी एक केस स्टडी बनत आहे. आणि सर्वात आश्चर्याची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे जगातील सरासरीच्या तिप्पट म्हणजे तब्बल 15% भारतीय महिला आज व्यावसायिक वैमानिक म्हणून विमाने उडवत आहेत. हे आकडे खरोखरच भविष्यातील एका बदलत्या आणि प्रगत जगाचे संकेत देतात. आपण आता या अतिशय सखोल आणि माहितीपूर्ण चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. या सर्व ऐतिहासिक आणि समकालीन अभ्यासातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की 8 मार्च हा केवळ शुभेच्छा देण्याचा सण नसून तो 125 वर्षांच्या मानवी उत्क्रांतीचा एक पारदर्शक आरसा आहे. अगदी बरोबर. आपण किती अंधारातून बाहेर आलो आहोत आणि अजून किती अंतर पार करायचं आहे हे मोजण्याचा तो एक महत्त्वाचा चेकपोस्ट आहे. जोपर्यंत समाजात पूर्ण समानता प्रस्थापित होत नाही आणि स्त्रियांना भयमुक्त वातावरण मिळत नाही, तोपर्यंत हा लढा संपणार नाही. शेवटी एवढंच म्हणता येईल की स्त्री शक्ती ही अर्ध्या जगाची शक्ती आणि संपूर्ण जगाला पुढे चालवणारी ऊर्जा आहे. हा अत्यंत अचूक आणि व्यापक निष्कर्ष आहे. या चर्चेतून अनेक पदर उलगडले आहेत. पण जाता जाता चर्चेच्या अनुषंगाने एक विचार करण्यासारखी गोष्ट मी इथे मांडते. जरा शांतपणे विचार करा. जर स्त्रियांनी पिढ्यानपिढ्या घरात केलेल्या आणि आजही करत असलेल्या विनावेतन कामाचे किंवा अनपेड लेबरचे आर्थिक मूल्य आज जागतिक अर्थव्यवस्थेत खऱ्या अर्थाने मोजले गेले, तर जगातील श्रीमंत देशांची यादी कशी पूर्णपणे बदलून जाईल. खरंच की कदाचित अर्थशास्त्राचे सर्व नियमच नव्याने लिहावे लागतील. याचा विचार नक्की करण्यासारखा आहे. हा खरोखरच सर्व गृहीतकांना धक्का देणारा आणि डोळे उघडणारा विचार आहे. आजची ही सर्व महत्त्वपूर्ण, सविस्तर आणि ऐतिहासिक संदर्भांनी परिपूर्ण अशी चर्चा केवळ शक्य झाली ती इतिहास संशोधक अभ्यासक अमितकुमार गणेश शिंगणे यांच्या या अत्यंत अभ्यासपूर्ण संशोधनामुळे. या सखोल रिसर्च पेपरसाठी आणि नव्या दृष्टिकोनासाठी आपण त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. सर्वात शेवटी पण इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलकडून सर्व श्रोत्यांचे आभार. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इतिहासावर बोलू काही या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.